करतो माझी आपल्या प्रत्येक मराठी बांधवाला, आपण मराठी असाल किंवा आपण महाराष्ट्रात जन्म घेतला असाल, तर मित्रांनो ही गोष्ट आयुष्यात एकदा आपण नक्की केली पाहिजे आणि न चुकता आयुष्यात किमान एकदा तरी ही गोष्ट आपण नक्की केली पाहिजे. ती तिचं नशीब चांगलं की त्यांचं काम जिथे होतं तिकडे सगळेच गावचे देव त्यांना राजी झाले एकाच वेळेला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहणं खरंच गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यात स्ट्रेस, टेन्शन व प्रॉब्लेम्स येत जात असतात, ते सगळं चालू असतं. पण एक गोष्ट आहे जी आपली लिमिटेड आहे, ती म्हणजे आपली वेळ. आणि या वेळेचा आपल्याला पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे फिरायची कधी तुम्हाला संधी भेटली तर ती संधी सोडू नका. सो आज माझी एक पर्सनल आता फॅमिली ड्राईव्ह आहे माझी. तो आज मी जात आहे गावी. त्या गावी माझ्या पप्पांच्या आईच्या माहेरी एक खूप मोठा उत्सव आहे, जैतीर उत्सव आहे. सो तोही ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहे. सो आजची माझी ड्राईव्ह मी चालू केलेली आहे. आता मी टाटा टिगोर CNG मुंबई गोवा आपला जो NH66 आहे त्या हायवेवरती आपल्याला किती मायलेज देते किंवा किती CNG लागते टिगोरचा, हा सगळा इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये भेटणार आहे. व ही सगळी माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर या ब्लॉगच्या शेवटी जी आपली खर्चाची पाटी असते ती तुम्हाला या ब्लॉगचा पूर्ण खर्चाचा हिशोब तिकडे तुम्हाला भेटणार आहे. सो आता मी एक्सप्रेस हायवे वरती आहे. वडखळवरनं आपण डायरेक्ट मुंबई पुणे हायवेला मेन कनेक्ट करणार आहे. मी यावेळेला बायपास वगैरे पाली कुठे पालीला वगैरे जाणार नाहीये. मेन आपला पॉइंट टू पॉइंट हायवेच घेणार आहे. सो आता माझी जर्नी स्टार्ट झाली आहे. लेट्स गो. सो मित्रांनो, हा आहे माझ्या आजच्या जर्नीतला पहिला ट्विस्ट. माझ्या जर्नीमध्ये माझे रूट्स हे कधीच फिक्स नसतात, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ऑन स्पॉट चेंजेस हे नेहमीच असतात. सो आज मला गावी जाताना मुंबईतला पहिला पाऊस 2024 मान्सूनचा पाऊस भेटला आणि त्याच पावसामुळे किंबहुना गुगलनी मला डायव्हर्जन सजेस्ट केला. माझा हेरवीचा जो ऐरोलीवाला रूट असतो त्या रूटला मला ट्रॅफिक आहे किंवा काहीतरी जॅम आहे असं सजेस्ट करून त्यांनी मला टाऊनला पुढे ढकललं. आणि टाऊनला पुश केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी मला अटल सेतूला आणलं आहे. मला वाटलं आधी तो दादरवरनं मला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती डायव्हर्जन देईल, पण आता मी अटल सेतूवरती आहे. सो आज माझी ही दुसरी ड्राईव्ह आहे एका महिन्यामध्ये अटल सेतूची. आणि आज प्रॉपर डे टाईम आहे, प्रॉपर मॉन्सूनचे ढग आहेत वरती. तो आज सही एक बोलताना ऑपॉर्च्युनिटी आहे Insta360चा प्रॉपर एक सिनेमॅटिक्स व्ह्यूज एन्जॉय करण्याचा अटल सेतूचा. सो चला थोड्या वेळ आता आपण मस्त अटल सेतू आणि Insta360 असा मस्त सिनेमॅटिक व्ह्यूजचा आनंद घेऊ. मित्रांनो, अटल सेतूवरनं NH66 कनेक्ट करायचा तो मार्ग आहे. हा पूर्ण मार्ग मला अनोळखीचा आहे. सो या पूर्ण मार्गावरती मी गुगल मॅपवरच पूर्णतः डिपेंड आहे आणि गुगल मॅपने मला चिरनेर या गावी आणलं आहे. हे आपलं JNPT जस्ट जिथे संपतं तिकडे हे गाव आहे चिरनेर. तिकडनं आता मी पुढे कनेक्ट करणार आहे खारपाड्याला, पेणच्या आधी जिथे पाताळगंगा भेटते आपल्याला NH66ला, तिथे आता मी हायवेला कनेक्ट करणार आहे. आणि ह्याच्या जस्ट आधी मी आता एक CNGचं रिफ्यूलही केलं आहे. सो ही CNGची सगळी माहिती आपल्याला व्हिडिओच्या शेवटी खर्चाच्या पाठी इथे भेटणार आहे. सो आता आपण कनेक्ट करूया NH66ला खारपाडा इथे. लेट्स गो.
सो मित्रांनो, आता आपण NH-66 ला फायनली कनेक्ट झालो आहे आणि आता सकाळचे 9 वाजले आहेत. ऑलमोस्ट 2 तास लागले मला NH-66 ला कनेक्ट करायला आणि कनेक्ट केल्यावरती आपला पहिला इनिशियल टप्पा एक्सप्रेस हायवेचा हा चांगला आहे. रस्ता ॲटलीस्ट काँक्रीट आहे आणि थोडासा एक दोन्ही साईडला रस्ते आहेत असं आपण म्हणू शकतो सध्या. सो आता आपली जर्नी NH-66 मुंबई टू कोकण चालू होते. खारपाड्याच्या जस्ट पुढे मित्रांनो इथे आपल्याला टुवर्ड्स गोवा जाताना आपल्याला इथे फुल टाइम सीएनजीचा पंप बघायला भेटत आहे. सो मुंबई गोवा हायवेवरती सीएनजीचा एक एकंदरीत पंपचं काय एक सिनेरिओ आहे त्याचाही एक डिटेल आढावा आजच्या या व्लॉगमध्ये आपण घेणार आहोत. सो मित्रांनो, एक प्रश्न मला नेहमी पडत असतो की ह्या एका गोष्टीतनं आपल्या देशाची सुटका कधी होणार आहे, की एकदा आपल्याकडे रस्ते लवकर बनत नाही आणि एकदा आपले रस्ते तयार झाले की हे असे आपण त्यांना परत खोदून त्यांच्यामध्ये काहीतरी परत नवीन करायचा प्रयत्न करतो. आधीच आपल्या हातातली कामं होत नाही आणि त्याहून जे रस्ते ऑलरेडी रेडी असतात त्यांना खोदून परत त्याच्यामध्ये नवीन कन्स्ट्रक्ट करण्यात काय लॉजिक आहे, ही गोष्ट खरंच मला कळत नाही. सो आता डोलवीला हा काँक्रीट रस्ता संपून इथे आता हा कच्चा रस्ता चालू झालेला आहे. सो आता इथे फक्त रस्ता रुंदीकरणाचं काम झालेलं आहे, बाकी कसलंच नाही. आणि समोर आपल्याला फ्लायओव्हरचं फक्त बायपास दिसत आहे, त्याचं मागचं पुढचं सगळं गायबच आहे. आणि या अर्धवट कामांवरती साहेबांनी आपले बॅनर लावलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांचं एक कौतुक करावं तितकं कमीच आहे. अरे बाबा, या नेत्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे की हे काम कधी करता, तिथे त्यांचे बॅनर कसले लावता यार. म्हणजे थोडं तरी बोलतात ना, एक सामाजिक भान तरी ॲटलीस्ट या कार्यकर्त्यांनी तरी ठेवलं पाहिजे यार. एवढेही चाटुगिरी बरी नाही. सो मित्रांनो, माझ्या जर्नीचे 100 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे एक टप्पा मी ओलांडला आहे आणि आता मी आहे सुकेली इथे डोलवीच्या जस्ट पुढे आहे, जिथे आता हे जिंदाल स्टीलचं प्लांट आहे. सो आता एक छोटंसं स्नॅक ब्रेक इथे आपण आता जोशी वडेवाल्याकडे घेऊया, कारण आता खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे आणि आता पुढेही पावसाळा आहे असं ढगांवरनं तरी वाटत आहे. सो आपली पोटपूजा आता इथे थोडीशी करून घेऊया आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो, मी आहे आता कासूमध्ये आणि कासू हे आपला अंबा नदीच्या जस्ट आधीचं एक गाव आहे आणि इथे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे हा पूर्णतः गायबच झाला आहे. म्हणजे या पट्ट्याला पाहून आपल्याला असं वाटणारच नाही की बाबा इथे 6 लेनचा भव्य मोठा एक्सप्रेस हायवे वगैरे बनणार आहे आणि ह्या भागामध्ये कुठचा कॉन्ट्रॅक्टर असाईन आहे आणि जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर तो काही काम करतोय असं वाटतच नाही. सो आता चला बघू हा असा पॅच कुठपर्यंत आहे पुढे तो. सो आता आपण पोहोचलो आहोत इंदापूरला आणि इंदापूरचा जो हा पट्टा आहे हा पूर्ण NH-66 ने बायपास केला आहे. म्हणजे बाहेरून शहराच्या बाहेरून एक नवीन अख्खा रस्ता बनवत आहेत. सो तिथे तर कसलीच अडचण नाही आहे, काही नाही आहे, तरी तो बायपासचं काम काही झालेलं नाही आहे. म्हणजे मागील 1 वर्षामध्ये तो बायपास जशाचा तसाच आहे, ते काही अपडेट झालेली नाही आहे. आणि इथे तर आता रोड बनायचा काही प्रश्नच नाही आहे. सो आता पुढे माणगाव येईल. सो आता बघू माणगावपर्यंतची काय प्रोग्रेस आहे ती.
सो मित्रांनो, आता आपण माणगावला पोहोचलो आहे. सो इथे थोडंसं एक स्ट्रेचिंगचं ब्रेक घेतो मी, कारण ऑलमोस्ट आता मी 4 तास झाले गाडी चालवत आहे. सो आधी गाडी साईडला लावतो, मग तुमच्याशी थोडंसं बोलतो. सो इथपर्यंतचं रोडचं कंडिशन सांगायचं तर रस्ता ओके आहे. अगदीच चांगला नाहीये किंवा अगदीच एकदम वाईट नाहीये असं म्हणता येईल. डे टाईममध्ये कार आणि बाईक दोन्ही आपण आणू शकतो. रात्रीच्या वेळेस बाईकना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आता जस्ट पावसाळा सुरू झालाय. आज पहिलाच दिवस आहे माझा 2024च्या पावसाळ्याचा असं म्हणू शकतो मी. तो पावसाळ्यामध्ये ह्या कुठे-कुठे पॅचमध्ये आपलं थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं. जर वॉटर लॉग म्हणजे पाणी साचलं नाही तर काही इश्यू नाहीये रस्त्यावरती ॲज सच. आता तरी असे खूप काही खड्डे-बिड्डे वगैरे नाहीयेत. ड्रायव्हेबल रस्ता आहे आतापर्यंतचा. आता बघू पुढची परिस्थिती काय आहे ती. गांधारपाली लेणे होते ना तेच का? ये हो. ओ माय गॉड. So मित्रांनो, आता आपण पाहत आहात गांधारपाली केव्ह आणि मुंबई गोवा हायवेचा जो हा पट्टा LND ने बांधलाय हा खरंच अप्रतिम आहे. म्हणजे LND ला गावाकडचे देव कसे पावले आणि इकडच्या देवाने LND ला कसा काही त्रास नाही दिला आणि हा रस्ता कसा वेळेत रेडी झाला, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण मुंबई गोव्यावरती बरेचसे असे पट्टे आहेत जिथे गावचा देव अडचण देतो वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात येतात. पण किंबहुना LNDचं नशीब चांगलं की त्यांचं काम जिथे होतं तिकडे सगळेच गावचे देव त्यांना राजी झाले एकाच वेळेला आणि त्यांचं काम वेळेत झालं. आणि हा एक पट्टा जर असा मुंबईचा गोवा हायवे जर पूर्ण झाला ना तर 8 तासामध्ये आपण मुंबई ते गोवा ते सुसाट करू शकतो. हा इतका सही रस्ता मानलाय. हॅट्स ऑफ टू LND. बाबांनी बाकीच्यांनी सुद्धा लवकर काम कम्प्लीट करायला गावी जायचं असतं. सो मित्रांनो, हा आहे रायगडला जाण्याचं डायव्हर्जन. आणि मित्रांनो, नेमका आज योगायोग असा आहे की आज 5 तारीख आहे आणि उद्या 6 जून आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. आणि हा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती अगदी थाटामाटात आणि जोशात साजरा केला जातो. आता मला बरेचसे रायडर्स व कार्स वगैरे मला रायगडच्या दिशेने जायला भेटले. सो मित्रांनो, आता हा विषय निघालाच आहे. तो माझी आपल्या प्रत्येक मराठी बांधवाला, आपण मराठी असाल किंवा आपण महाराष्ट्रात जन्म घेतला असाल तर मित्रांनो, ही गोष्ट आयुष्यात एकदा आपण नक्की केली पाहिजे आणि न चुकता आयुष्यात किमान एकदा तरी ही गोष्ट आपण नक्की केली पाहिजे. ती म्हणजे मित्रांनो, रायगडाची माती ही आपल्या डोक्यावरती लावली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी मित्रांनो रायगडाला जा, कारण महाराज होते, महाराज होऊन गेले. ज्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी जी कारकिर्दीता केली, जे सगळे पराक्रम केले, आज त्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांच्यामुळे आपली संस्कृती आहे. सो हा एक मराठी म्हणून किंवा एक महाराष्ट्रीय म्हणून आपल्याला खूप मोठा वारसा लाभला आहे. सो हा वारसा आपल्याला टिकून ठेवायचा आणि त्याच्यासाठी किमान एकदा तरी आपण सगळ्यांनी रायगडावरती भेट दिली पाहिजे. सो ही आयुष्यात मित्रांनो न चुकता एकदा तरी रायगडाला नक्की भेट द्या. माझाही लवकरच प्लॅन आहे. मी ह्याच्या आधी रायगडावरती गेलो आहे, पण ब्लॉगिंगसाठीचा एकदा तरी रायगडचा ब्लॉग मलाही करायचा आहे. मित्रांनो, आहे मुंबई गोवा हायवेवरचा टोल. पण सध्या आता मध्यंतरी राज ठाकरे साहेबांनी एक आंदोलन केलं होतं. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई गोवावरचे सगळे टोल बंद करावे असं राजसाहेबांनी एक मध्ये आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता हा टोल बंद आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवेचं हे एक आपलं बरं पडतं की मुंबई ते गोवा एक्सप्रेस हायवेवरती किंवा आता जो काय हा रोड आहे या रोडवरती एकही आपल्याला टोल नाही आहे. तो आता हाही टोल आपला एक सोबत 100 रुपये वाचला असं बोलू शकतो. पण हा रस्ता खरंच चांगला आहे आणि हा एवढा पार्ट, हा वाला पार्ट जरी LNDचा असेल तरी हॅट्स ऑफ टू LND. बाबा तुम्ही खरंच मनापासून काम केलं. सो ही आहे मित्रांनो सह्याद्रीची डोंगर रांगा आपल्या समोर. आणि हे बघितल्यावरती एक गाण्यात थोडंसं ट्विस्ट करून बोलावं असं वाटतं. ती आहे लाभले भाग्य आम्हास राहतो सह्याद्रीच्या कुशीत. सो मित्रांनो, फायनली आता आपण आलो आहे मुंबई गोवा हायवेतील एका फेमस स्पॉटवरती. एरवी रस्त्याचे फेमस स्पॉट म्हटले तर काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात, पण इथे आपला हा फेमस स्पॉट आहे तो आहे कशेडीचा बोगदा. सो हा बोगदा फायनली पब्लिकसाठी ओपन झालेला आहे आणि आता आपण त्या रोडला डायव्हर्जनला आपण आहोत. सो आता पटकन झुप फुल स्पीडमध्ये जाऊया त्या बोगद्याच्या गेटकडे.
सो मित्रांनो, घाटाच्या पलीकडे इथे वेगळाच खेळ चालू झाला आहे. म्हणजे एवढा फरक वातावरणामध्ये, म्हणजे घाटच्या त्या पलीकडे पाऊसच नाही आहे आणि या साईडला कचकून पाऊस आहे. म्हणजे हा कशेडीचा जो डोंगर आहे हा किती मोठा डोंगर आहे की त्यांनी एका बाजूला आपले सगळे ढग रोखून ठेवले आहेत आणि या बाजूला कचकून पाऊस आहे. सो आता मस्त पावसाचा एन्जॉय करत आपण आजची राईड आपली चालू ठेवूया. सो मित्रांनो, इथे मी माझ्या प्रवासाचा निम्मा टप्पा गाठला आहे. आता अराउंड 2 वाजले आहेत आणि मी खेडला पोचलो आहे. सो कशेडी नंतर मित्रांनो पुढपर्यंत इथे खूप जास्त पाऊस आहे. म्हणजे एवढा फरक मला अनुभवायला भेटला. हे एक अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी, कारण अगदी बोगदा जसात मी क्रॉस केला त्याच्यानंतर जोरात पाऊस चालू झाला होता. सो आता माझा अर्धा टप्पा पार झालेला आहे. थोडीशी आता मला भूक लागलेली आहे. सो आता खेडला आपण मस्त एक लंच ब्रेक घेऊया आणि मग पुढचा आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया. नमस्कार मित्रांनो, तो आता दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि खेडला आता लंच ब्रेक घेतला आहे. सो आजचा लंच ब्रेक मित्रांनो, आम्ही जे खानावळ असते प्रॉपर घरगुती जेवण, तिथे आम्ही लंच ब्रेक घेतलं. तुम्हाला हॉटेल दाखवतो मी. सो आजचं प्रॉपर घरचं जेवण होतं आणि हॉटेलसारखं जेवणामध्ये अजिबात सोडा नाही होता. चव मस्त होती. मला आता मी खाली दाखवतो आणि रेट्सही आता आम्ही दोघांचं जेवण आमचं झालं. चपाती भाजी घेतली, एक्स्ट्रा चपाती वगैरे घेऊन 150 रुपयामध्ये खाऊन पिऊन झालं. आणि आता तुम्हाला हे व्ह्यू दाखवतो आणि मग तुम्हाला हॉटेलही दाखवतो. सो हे आहे मित्रांनो पावसाची खरी मजा. म्हणजे कोकण आणि पाऊस हा संगम आहे ना यार, याहून भारी जगात काही नाही, खरं सांगतो. तुम्हाला हॉटेल दाखवतो आता. सो हा मित्रांनो खेडचं सिटी आहे आणि सिटी जिथे चालू होतं, जर तुम्ही गोव्यावरनं येत असाल तर सिटी जिथे चालू होते तिथेच हे हॉटेल आहे, घरगुती खानावळ. जेवणाला चव एक नंबर होती. सो आता कंटिन्यू आपला प्रवास. सो मित्रांनो, आता चिपळूण फक्त 20 किलोमीटर आहे आणि चिपळूणच्या आधी मी माझी गाडी आता 3दा रिफिल केली आहे. सो मी माझी एक स्ट्रॅटजी, ह्याच्या आधी जेव्हा मी लॉंग ड्राईव्ह CNGने केले तेव्हा एक स्ट्रॅटजी अशी असते की जेव्हाही तुमचं CNG 50%च्या खालती झालं की तुम्ही त्याला रिफिल करायचं. अगदी शेवटच्या पॉईंटपर्यंत थांबायचं नाही आहे, कारण CNG जिथे असतं तिथे असतं आणि एकदा नाही असं सुरू झालं ना की ते फार लांबपर्यंत CNG नाही असं असतं. तर माझी गाडी अर्धा CNG झालं होतं, अर्धा पेट्रोल होतं, तरी मी आता फुल केलेलं आहे. बाकी CNGची तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटी कर्जाच्या पाठी इथे तुम्हाला पेट्रोल आणि CNG वर टोल ही पूर्ण माहिती तुम्हाला तिकडे भेटणार आहे. सो आता माझी मी जर्नी स्टार्ट केलेली आहे. जस्ट एक 15 मिनिटं आता आपण मी जेवलो होतो. आता गाडीची पोटपूजा झालेली आहे. चिपळूणलाही बऱ्यापैकी पाऊस आहे, पण खेडला मुसळधार आहे. इकडे आता संततधार आहे असं म्हणू शकतो आपण. सो आता आपण भेटूया राजापूर इथे. लेट्स गो.
मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत परशुराम घाटावरती आणि आपल्या समोर जी आता ही वाहत आहे ती आहे वशिष्ठ नदी. तर मित्रांनो कोकणात जर पावसात आपण कधी येत असाल ना तर 2-2.5 तास हे आपल्याकडे थोडेसे एक्स्ट्रा ठेवून घेऊन या आणि असे स्पॉट्स आपल्याला भरपूर भेटणार आहेत. तो स्पॉट्सवरती थांबत एन्जॉय करत कोकण एन्जॉय करत आपण आपली जर्नी करा. नमस्कार मित्रांनो, आपण चिपळूण सिटीमध्ये आलेलो आहोत. 3:15 आहेत. टाइम वाईज बघायला गेलं तर आपण खूप स्लो आहोत. ॲक्च्युली आपण थांबत एन्जॉय करत येत आहोत, पण ठीक आहे, आपण रोज येत नाही. सो आता चिपळूण ते संगमेश्वर हा दुःखवाला पार्ट आता आपला चालू होईल. चांगले दिवस गेले, आता वाईट दिवस संगमेश्वर आणि पुढे राजापूरपर्यंत. सो आता इकडनं खरं मुंबई गोवा हायवेची जी खरी चाळण आहे ती आता या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. सो आता मी 2 महिन्या आधीच आय थिंक फेब्रुवारीमध्ये या रूटनी मी आलो होतो, त्यामुळे आता 3-4 महिन्यामध्ये ॲडचं असं काही असेल असं वाटत नाही. CNGचं पंप तर चिपळूणपर्यंत मित्रांनो CNGची सप्लाय ही बऱ्यापैकी मस्त आहे. चिपळूणपर्यंत तुमची CNGची गाडी तुम्ही बिंदास रिलॅक्स आणू शकता. आणि इथे मध्ये 1-2 पेट्रोल पंप असेही आहे जिथे 24 तास पेट्रोल पंप आहे. हे मी पेट्रोल पंप वाल्यांशी कन्फर्म केलेलं आहे. सो चिपळूणपर्यंत तर CNG वाल्यांसाठी काही टेन्शन नाही आणि इथे मुंबईसारखी ॲजचं जशी गर्दी पण नाही आहे पेट्रोल पंपवरती. मोजून 1-2 लाईन असतील. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. लेट्स गो. सो मित्रांनो हा आपला 3रा टोल मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचा आणि हाही टोल आपला बंद आहे. अंदाजे आपण तेही 100 रुपये वाचवलेले आहेत. सो आता बघू पुढे नेक्स्ट टोल. सो मित्रांनो इथे माझ्यासोबत आता एक अलोप कांड झाला आहे. तो म्हणजे माझा Insta 360 हा अति मुसळधार पावसापुढे ठरला आहे. त्यात काहीतरी तांत्रिक बिघड झालाय. मला वाटतं थोडं काहीतरी पाणी वगैरे आतमध्ये गेलं असेल. सो आता आपली इथून पुढची जर्नी ही आपण फक्त गाडीच्या आतमध्ये आपले मोबाईलवरनं शॉट्स घेत करणार आहोत. सो इथे रस्त्याच्या कडेला SD बंद पडली आहे मित्रांनो. अरे बापरे, हे काय, ह्याला बंद पडणं नाही, ह्याचं एक्सेलच काढून ठेवलं आहे. सो ह्याला बिघाड म्हणतात, बिघाड. सो हे पाहून एकच बोलायची इच्छा होते, देवा काळजी वा रे बाबा. सो मित्रांनो फायनली आपण संगमेश्वरला पोहोचलो आहे आणि इथे आपलं स्वागत झालं आहे ट्रॅफिकने. सो संगमेश्वर मित्रांनो हा इतिहासाच्या दृष्टीने एक अतिमहत्वाचं शहर आपल्या राज्यातलं एक असलं तरी सध्या या हायवेमुळे या शहराची जी चाळण झाली आहे ती खरंच दयनीय आहे. आणि इथे म्हणजे म्हणतात ना, मी आता मुंबईवरनं इथपर्यंत आलो आणि सकाळी मुंबईलाही मला असं कुठं ट्रॅफिक नाही लागलं की मला स्थिरावं लागलं कुठे. पण आता इथे एवढं ट्रॅफिक आहे की चक्क गाडी बंद करून मी आता थांबलो आहे आणि बाजूने ट्रक्स वगैरे जात आहे. कारण समोर जो फ्लायओव्हरचं काम चालू आहे तिथे मला वाटतं सध्या यांनी वन वेच चालू ठेवलं आहे. एका वेळेला एका साईडचे ट्रॅफिक हे लोक क्लिअर करत आहेत. सो ही एकंदरीत मुंबई गोवा हायवेची इकडची परिस्थिती पाहता येत्या 2 वर्षापेक्षा अधिक या सगळ्या भागाला प्रॉपर रस्ता व्हायला लागणार आहे. त्यामुळे ह्या परिसरामध्ये जर आपण येत असाल तर इथे थोडासा एक्स्ट्रा वेळ ह्याच्यासाठी घेऊन या. कारण इथे गणपतीमध्ये आता जशी हालत आहे तर गणपतीमध्ये तर हा पूर्ण परिसर नक्कीच चक्काजाम वगैरे असणार आहे आणि पावसामध्येही. सो होपफुली ही परिस्थिती लवकर सुधरेल. म्हणजे अगदीच लवकर व्हायचे काय आसार तर दिसत नाही आहे, पण ठीक आहे, एक अपेक्षा आपण मनाशी बाळगू शकतो. सो बघू आता इथे किती वेळ लागतो आपल्याला ते. सो हा आहे मित्रांनो संगमेश्वरचा SD स्टँड आणि इथेही मंत्र्यांचे दात दाखवणारे फोटो आहेत. सो तो बॅनरही आडवा पडलाय आणि मंत्र्यांना खरंच म्हणजे अरे जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा रे. म्हणजे अशा रस्त्यांवर तरी स्वतःचे बॅनर लावू नका, थोडं तरी भान ठेवा. सो मित्रांनो संगमेश्वर नंतर रस्त्याचं काम चांगलं आहे. रस्त्याच्या कामाची स्पीड चांगली आहे. पुढच्या वर्षी गरमीच्या सुट्टीमध्ये या रस्त्याची एक चांगली परिस्थिती आपल्याला बघायला भेटेल. पण यंदा कोकणात गणपतीला येणाऱ्या आपल्या भाविकांसाठी व सगळ्या कोकणवासियांसाठी संगमेश्वर हा पॅच मात्र खूप डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे चिपळूणपर्यंतचा प्रवास हा अगदी सुसाट असतो आणि आता त्यानंतर जेव्हा संगमेश्वर चालू होतं, संगमेश्वरच्या पुढे कुठेच काम चालू झालेलं नाही आहे.
आता रिसेंटली हे लास्ट इयर कुठच्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय, त्यांनी कामाची गती तर वाढवली आहे, सगळीकडे डंपर वगैरे आहेत, कुठे कुठे आता सिमेंटचे रस्तेही झाले आहेत एका साईडचे. सो गती आहे. होपफुली पुढच्या वर्षी हा रोड ॲटलिस्ट म्हणजे बोलतात ना एक प्रॉपर ड्रायव्हेबल सिच्युएशनमध्ये हा रोड आपल्याला पुढच्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये बघावा लागेल. तोपर्यंत वाट बघावी लागेल. आणि यावर्षी कोकणात जे आपले गणपती येणार आहेत त्यांना यावर्षी थोडासाही का होईना मनस्ताप सहन करावा लागणार. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे संगमेश्वरच्या पुढे तळेकांठे इथे. आणि इथे आपल्या डावीकडे आता आपल्याला पुण्याला आणि कोल्हापूरला जायचं बायपास आहे. सो इथे या पट्ट्यामध्ये रस्त्याची खरंच खूप बेकार चाळण आहे. आता ह्याला सोकॉल्ड फ्लायओव्हर म्हणतात. हा मागच्या वेळी सेम परिस्थितीमध्ये होतं, मी आलो होतो तेव्हा. आणि इथे नदीही आता पूर्णतः आटली आहे. आता पाऊस चालू झाला की आठवड्याभराच्या पावसातच भरायला लागेल ही नदी. सो इथली परिस्थिती एकंदरीत रस्त्याची तरी मित्रांनो खूप वाईट आहे. आणि इथे जर म्हणजे बोलतात ना मुसळधार पावसामध्ये जर आपल्याला यावं लागलं तर इथे खरंच हालत खराब होणार आहे. सो मित्रांनो, आता आपण पाली गावात आलेलो आहे. आणि इथे आता डायव्हर्जन आहे, मागे कोल्हापूरला जायचं. आपण आलो गोवा रस्त्यावरती. गोवा रस्त्याची परंपरा तर तुम्हाला गंमतशीर गोष्ट दाखवते. इथे काय आहे बघा, इथे मुंबईची मेट्रो इथे येणार आहे. बघितलं बघा, मुंबई मेट्रो लिहिलंय. म्हणजे तुम्ही कुठे बसलात, मुंबईत बसलात की डायरेक्ट तुम्ही कोकणात पालीवरती येणार मेट्रो. आता याला किती वर्ष लागणार ते विचार करा, पण येणार. मुंबईची मेट्रो कुठपर्यंत येणार आहे ते बघा, पालीपर्यंत येणार आहे. म्हणजे रत्नागिरीपर्यंत मुंबईची मेट्रो येणार आहे. म्हणजे प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन आहे. म्हणजे इथे येईपर्यंत गणपतीला बसलेला माणूस परत गणपतीला तिथे पोहोचेल. कसं वाटलं जोक? सो आजच्या आपल्या जर्नीतलं मित्रांनो हा दुसरा जाम. आणि या जामचं एक कारण आहे की आता हे मोठे हेवी डंपर जे ट्रक असतात ते घाटांवरती चढताना थोडासा त्रास होतो त्यांना. आणि इथे आपल्या पुढे माझ्यासारखी सेम कलरची टाटा टिगोर आहे व त्याच्या पुढे एका ट्रकमध्ये आपल्याला झाडाचे खोड ठेवलेले दिसत आहेत. सो आपल्यापैकी ज्यांनी कोणी फायनल डेस्टिनेशन हा पिक्चर बघितला असेल त्यांना हे असलं ट्रक भरून झाडावरचे खोड ठेवलेले दिसले की तो पिक्चर आठवत असेल. आणि हे जे खोड ठेवले आहेत ते आता जरी बांधून ठेवले असेल तरी हे कुठेतरी अनसेफ आहे. कारण आता ऑलरेडी मी चढणवरती इन्क्लाईनवरती आहे. आणि हे ट्रकच्या लेवलपेक्षा जास्त भरणं हे कितपत सेफ आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. पण ठीक आहे, आता इथे त्या विषयाबद्दल आपण काय बोलत नाही. पण आता मुख्य मुद्दा इथे एक हा आहे की रस्त्याचा. सो आता इकडे ही रस्त्याची परिस्थिती बघून असं खरंच वाटत नाहीये की येणाऱ्या काही काळामध्ये इथे हा रस्ता होणार आहे. सो संगमेश्वर ते राजापूरच्या आधीचा जो हा पॅच आहे मित्रांनो, हा खरंच म्हणजे म्हणतात ना एक त्रासदायक पॅच आहे. आणि हा पॅच सुरू व्हायला किमान मी सांगतो ना 2026 उजाडणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत सुद्धा हा काम पूर्ण होणार नाही आहे. काही पॅचमध्ये थोडंसं काम झालेलं असेल, पण त्रास मात्र हा पुढच्या वर्षीही तसाच असणार आहे. सो जाताना मी माइट बी हा रूट अवॉइड करीन आणि माझा पारंपरिक जो कोल्हापूर मार्ग आहे मी तोच घेणार आहे. सो बघू आता आपल्याला घरी जायला किती वेळ लागतो तो. कारण ह्या अशा ट्रॅफिक्समुळे मित्रांनो आणि ओव्हरंदरीत रस्ता अरुंद असल्यामुळे गाड्यांची स्पीड एकंदरीत खूप कमी होते. कधी तर ऑलमोस्ट 50-50च्या स्पीडलाच गाडी आपली काही वेळ चालत असते. त्यामुळे आपल्याला पोचायला खूप जास्त उशीर होतो. आणि मी काय असं बोलतात ना एक आपण काय रोज गाडी चालवत नाही, आपण कधीतरी गाडी चालवतो. त्यामुळे त्याचा थकवा वगैरेही भरपूर होतो आपल्याला. सो आता एक बघू, आता थोडं आता चिडचिड व्हायला चालू झालेली आहे आता या अशा रस्त्यामुळे. सो फायनली आता आपण हळूहळू
राजापूर पर्यंत तरी पोहोचू. सो मित्रांनो, फायनली आता आपण लांजापर्यंत पोहोचलो आहे आणि इथे रस्त्याची महाविकट दैनंदिन परिस्थिती असे आपण बोलू शकतो. आता आपण प्रॉपर लांजा सिटीमध्ये आहे. सो ॲटलिस्ट जो शहरातला भाग असतो मित्रांनो, हा तरी या प्रशासनाने आधी लवकर उरपायला हवा, कारण शहरामध्ये आपली लोकवस्ती असते व तिथे एक दैनंदिन जीवन चालू असतं. आणि अशा या दैनंदिन जीवनाच्या मध्ये हे असे रस्त्याचे काम वगैरे रखडलेले काम मुख्यतः हे खूप जास्त त्रासदायक असतात इकडच्या लोकल लोकांसाठी. विचार करू शकतो की आपण एकदा दिवसातनं आपण फक्त काही वेळ इकडनं जातो तर आपल्याला हा त्रास होतो. तर जे लोक इथे राहतात, ज्यांचं आयुष्य या गावामध्ये किंवा या शहरामध्ये, त्यांना या सगळ्या गोष्टीचा किती मनस्ताप त्रास होत असेल. तर जर ह्या आपल्याला झेपत नसेल ना, तर हात नका टाकू बाबांनो. पण जर एकदा तुम्ही हात टाकत असाल कुठच्याही कामामध्ये तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. असं अर्धवट किंवा रेंगाळलेली कामं करू नका. त्याच्यामुळे सगळ्यांना खरंच खूप जास्त मनस्ताप होतो. नमस्कार मित्रांनो, आपण लांजाला गाडीचं फ्यूल घेतला आहे. CNG माझा हाफच्या थोडं खाली आहे. तर आता लांजाला आपण परत CNG रिफिल करत आहे. मी पेट्रोल थोडंसं यूज केलं आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पेट्रोलचं पूर्ण माहिती भेटेल. पण आता लांजाला आपण रिफिल केलं आहे. तुम्हाला इमेज लास्टला दाखवून मिळेल. नमस्कार मित्रांनो, कोकणाला स्वर्ग का म्हणतात ह्याची डोळ्यांनी प्रचिती आता मी माझ्यासमोर करत आहे. सो सह्याद्रीची जी पूर्ण रांग आहे मित्रांनो, पूर्ण रांग ढगांनी घेरलेली आहे. आणि हे जे मी आता इथे डोळ्यासमोर बघतोय ना, ह्यांचं शब्दात वर्णन करणं हे म्हणजे एक सामान्य माणसासारखं माझ्यासारखेच नाही, ह्याला प्रॉपर कवी किंवा एक कवियात एक त्याला वर्णन पाहिजे. पण प्रॉपर कोकणला स्वर्ग का म्हणतात ह्याचा अनुभव तुम्हाला आता मी व्हिडिओच्या स्नॅपमध्ये आता हा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसत असेल. पण खरं हा व्ह्यू बघितल्यावरती आपण प्रत्यक्षात कुठेतरी स्वर्गात जातोय. म्हणजे बोलतात नाही, पृथ्वी तलावरचं स्वर्ग हे असं असणार. आणि हा अनुभव प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासाठी खूप भन्नाट आहे मित्रांनो. सो पावसामध्ये एक ड्राईव्ह कोकणची नक्की करा. सो मित्रांनो, पहिल्याच पावसामध्ये इंद्रधनुष्याचे दर्शन झालेले आहेत आपल्याला. खूप मोठा इंद्रधनुष आज पाहायला भेटला इथे. सो आता मी जसं म्हणत होतो स्वर्गात, सो आता हे पाहून कुठेतरी हे स्वर्गाचे दरवाजेच आहेत मित्रांनो. हे प्रत्यक्ष आपण अनुभवत आहोत. ऑसम व्ह्यू आहे यार, खरंच. सो मित्रांनो, आता आम्ही खारेपाटणच्या जस्ट आधी जयपूरला पोहोचलो आहे. सो इथपर्यंत पोहोचायला मला जवळजवळ 13 तास लागले आणि आजची जर्नी खूप चांगली झाली. थोडंसं नुकसान झालं, माझा Insta360 हा बंद झाला. पण आजची जर्नी ओव्हरऑल खूप चांगली झाली. मुख्यतः सेफ जर्नी झाली असं मी म्हणू शकतो. सो मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो, कारण आता पुढचा पूर्ण रस्ता चांगलाच आहे आणि अंधेराही आहे. आणि मुख्यतः माझ्या घरी होडावड्याला याचं आता अशी काही लाईट नाही आहे तिकडे. सो तिथेही मला काही शूट नाही करता येणार आहे. सो आता आपण आपली खर्चाची पाटी आणि एकूण खर्चाचा सगळा जो काही एक्सपेन्स आहे त्याचा आढावा घेऊ. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या खर्चाच्या पाठीवरती. आणि आजचा जो आपला प्रवास होता तो होता मुंबई ते कोकण. तर स्पेसिफिक सांगावं तर मीरा भाईंदर ते होडावडे. आता होडावडे म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे, जिल्हा सिंधुदुर्ग. हे एकदम तळ कोकणात, म्हणजे प्रॉपर इथून मला वाटतं गोवाचं बॉर्डर माझ्या गावापासून आय थिंक फक्त 20 किलोमीटरच आहे. पुढे फक्त बांदा शहर लागतो आणि त्यानंतर गोव्याची बॉर्डर चालू होते. सो माझ्या घरापासून होडावडे हे डिस्टन्स मित्रांनो 548 किलोमीटर होतं. आणि हे डिस्टन्स कापायला मला यावेळेलाही थोडा जास्त वेळ लागला, कारण मी सीन एन्जॉय करत करत वगैरे, आणि पाऊसही मला लागला. सो मी घरातनं सकाळी 7:30 वाजता निघालो होतो आणि मला गावी माझ्या घरी टच व्हायला जवळजवळ 9:30 वाजले होते. तो जवळजवळ 14 तास मला आजची ही जर्नी करायला लागली.
सो आजच्या या जर्नीमध्ये मित्रांनो जो टोलचा माझा खर्च होता तो थोडासा अनएक्सपेक्टेडली कमी झाला. म्हणजे थोडं टोल मागे आपले पैसे वाचले. तर माझा दहिसरचा जो आपला टोल आहे मुंबईकरांचा पारंपरिक टोल तो ₹45 आहे आणि त्यानंतर अटल सेतूला मला या रूटमध्ये Google मॅपने डायव्हर्ट केलं होतं. सो त्याचे ₹250. सो टोलचं डिस्टन्सच्या म्हणजे एकूण जो अंतर कापला मी त्याप्रमाणे टोलचा खर्च हा थोडासा कमी आहे. ₹295 आहे. सो आता पेट्रोल आणि सीएनजीचं बघूया. सो पेट्रोल मित्रांनो आणि सीएनजी हे दोन्ही मी भाईंदरला घरातनं निघताना रिफिल केले होते. ₹1000 पेट्रोल भरलं होतं आणि जवळ-जवळ ₹700 सीएनजी मी भरलं होतं. सीएनजी भरताना माझ्या गाडीमध्ये बिलकुल सीएनजी नव्हतं. गाडी माझी प्रॉपर रिझर्व्हला होती. सो एवढं सीएनजी गाडीने घेतलं. गाडी टाटा टिगोर आहे माझी आय-सीएनजी मॉडेल आणि त्यानंतर चिरनेरला मी भरलं. तर चिरनेर हे मित्रांनो उरण जवळचं एक गाव आहे. जसं आपण अटल सेतूवरनं एक्झिट घेतो आणि अटल सेतूवरनं जर आपल्याला NH-66ला जायचं असेल तर Google मॅप आपल्याला हा रूट सजेस्ट करतो. तर इथे माझं सीएनजी घ्यायचं एक कारण असं होतं, की मित्रांनो मी केव्हाही सीएनजीच्या गाडीमध्ये प्रवास करतो, तेव्हा माझी स्ट्रॅटेजी एक अशी असते, की जेव्हा ही सीएनजी 50% खालती येतं, तेव्हा मी ते रिचार्ज करतो. म्हणजे शेवटच्या आपलं पॉइंट येईपर्यंत मी थांबत नाही. कारण सीएनजीचं सप्लाय आपल्या देशामध्ये ॲजचं जसं कन्सिस्टंट नाहीये. ते एकदा भेटलं की भेटतं आणि एकदा नाही भेटलं असं सुरू झालं ना, की ते फार लांबपर्यंत सीएनजी नाही अशीच अवस्था असते. तो चिरनेरला हे मला सीएनजीचा पेट्रोल पंप सकाळची वेळ होती. अजिबात गर्दी नव्हती. एकही गाडी नव्हती. तर म्हटलं सीएनजी पंप भेटला तर थोडंसं रिचार्ज करू आणि त्यानंतर शेवटी मग मला फक्त चिपळूणला रिचार्ज करावं लागलं. सो हा आहे माझा टोटल सीएनजी आणि पेट्रोलचा खर्च. सीएनजी मी 19 किलो सीएनजी मला लागली. त्याची किंमत मला ₹1463 पडली आणि पेट्रोल ₹1000चं भरलं. सो मित्रांनो पेट्रोल माझं बऱ्यापैकी गाडीमध्ये होतं. कारण पेट्रोल मी फक्त घाटामध्ये आपले जे कशेडी घाट असेल किंवा आपलं त्यानंतर परशुराम घाट असेल म्हणजे आपले असे मुख्य घाट आहेत त्या घाटांमध्येच फक्त मी पेट्रोल वापरला होता. की माझी पूर्ण जर्नी ही मी सीएनजीमध्येच केली होती. सो माझा पेट्रोलचा जो या प्रवासाचा खर्च होता तो होता ₹2,463. सो मग ह्याच्यातले ₹400 जर मित्रांनो मी साईडला काढले कारण तेवढं पेट्रोल माझ्या गाडीमध्ये होता. सो माझा पेट्रोलचा एकूण खर्च हा अंदाजे आपण ₹2,000 पकडू शकतो. हां, आपण ₹2400 पकडू शकतो कारण तेवढे पैसे माझ्या खिशात ॲक्चुअली गेले होते. सो या प्रवासाचा जो एकूण माझा खर्च आहे तो आहे ₹3,263. सो ह्याच्यामध्ये मित्रांनो माझं खाण्याचंही इन्क्लुडेड आहे. सो 2 लोकांचं यावेळेला आम्ही जास्त काही हाय-फाय वगैरे असं कुठे खाल्लं नव्हतं. घरगुती जेवण आम्हाला खेडमध्ये भेटलं होतं तर आम्ही तिथे जेवणाचा आनंद घेतला व फक्त मध्ये एक नाश्त्याचा ब्रेक व ज्यूस वगैरे. सो हा आहे टोटल खर्च मित्रांनो ₹3,263. 500 किलोमीटर पार करायला दोघांसाठी. सो हा खर्च आपल्याला कसा वाटतो मित्रांनो? हा जास्त आहे, कमी आहे, योग्य आहे व ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सगळं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो मित्रांनो आजचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला? व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आता याच्या पुढचा जो आता आपला व्लॉग आहे तो आपण कोकण ते मुंबई वाया कोल्हापूर हायवे येणार आहे. त्याच्यानंतर आता गावातलं होडावड्याच्या शेजारी गाव तुळस आहे. तिथे आता जैतीर महोत्सव आहे. जैतीर बाबांचा उत्सव आहे. तोही व्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहे व असे खूप चांगले व्लॉग्स आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि मित्रांनो आजपर्यंत आता गेल्या 1 वर्षामध्ये जे चॅनलला आपण प्रेम दिलं, जे आपण सपोर्ट केलं त्याच्यासाठी आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि शेवटी व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.